नमस्कार, मी नाना आहिरे आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजची ठळक बातमी। गौतमनगर भागातील अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला जाणाऱ्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्याची केली मागणी। नाशिकच्या मनमाड शहरात सध्या ठिकठिकाणची रस्त्यालगतची मोठी अतिक्रमणे काढण्याची मोहीम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर गौतमनगर भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावे अशी आक्रमक मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। शहरात सर्वत्र अतिक्रमणाविरोधी कारवाई सुरू असताना या मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। रस्त्याच्या कडेला झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे आंबेडकर बोर्डिंगकडे जाणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने भेदभाव न करता या भागातीलही रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण त्वरित काढून रस्ता मोकळा करावा अशी मागणी गौतमनगरमधील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गुरुड यांच्यासह नागरिकांनी केली आहे। अनेक वर्षापासून आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक। पालिकेला निवेदन देत आहे। यानंतर पोलीस डिपार्टमेंट आम्ही निवेदन दिले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगचे आदेश आदरणीय कुणाल दादा गायकवाड यांनी निवेदन दिलं आहे। या रस्त्याने ज्या रस्त्याने बाबासाहेब यायचे हा रस्ता अनेक 35 ते 40 वर्षापासून हा अतिक्रमणामध्ये घेरलेला गेला आहे। याच्यासाठी आम्ही जेव्हा श्रीनिवास पाटील हे PI होते, जेव्हा भोंगळे साहेब CO होते, आम्ही तेव्हा आंदोलन केलं होतं। आंदोलन करून आम्ही 15 मीटरचा हा रस्ता आम्ही मिळवला होता। पण जेणेकरून ह्या रस्त्यामध्ये ह्या दोन्ही पार्ट्यांनी अतिक्रमण करून या साईडला गोगोड होता आणि या साईडला अफजल शेख म्हणून होते, त्यांनी हे भंडारीला जागा वर्ग केली आणि जागा वर्ग केल्यानंतर ही जागा इथं कॉम्प्लेक्स उभं राहिलं। कायदा असं सांगतो की जेव्हा आपण कॉम्प्लेक्स बनवतो, कॉम्प्लेक्स बनवताना आपण 5 फूट जागा सोडली पाहिजे। पण भंडारी कॉम्प्लेक्सवाल्यांनी 5 फूट जागा न सोडता जागेवर तंत घेऊन इकडं गाळ्यांची तोंड केले आणि गोगड इकडं सेटर लावले। ह्या पोलीस चौकीमुळे या ठिकाणी येणारी घटना असन, स्वर्गरथ असन, ॲम्ब्युलन्स असन, बाहेर गाडी असन, बोर्डिंगला एखादी घटना घडली तर या ठिकाणी गाडी येण्यासाठी आम्हाला जागासुद्धा नाही आहे। आणि आम्ही करे साहेबांना सांगितलं की साहेब आम्हाला इथला रस्ता मोकळा करून द्या। साहेबांना सांगितलं, करे साहेब म्हणता की कायद्यापेक्षा मोठा कोण नाही। आम्ही करे साहेबांना सांगत असताना ते फक्त त्यांचं दाखवता, पण ते जनतेचं ऐकून घेत नाही, जनतेचं म्हणणं काय ते सुद्धा मांडून घेत नाही। आणि साहेब आमच्या वाड्यातल्या सर्व महिला काल 3 वाजेपर्यंत साहेबाबरोबर चर्चा करत होते। ते म्हणे आम्ही JCB घेऊन येतो, परंतु JCB घेऊन आले नाही आणि कुठलंही या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलं नाही। आणि हे म्हणतात की आमचा 7-12 आहे। यांचा 7-12 कधी असन तर यांची चौकशी करावा। यांचे 7-12 म्हणजे स्वतः जागा किती आणि अतिक्रमणामध्ये किती। तर आंबेडकर बोर्डिंगचा हा रस्ता आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबच्या पावन झालेली भूमी, या भूमीमध्ये बाबासाहेब यायचे आणि ह्या भूमीचा रस्ता साहेबांनी PI साहेबांनी हा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा। वारंवार आमच्यावर अन्याय होतो आहे आणि ह्या मनमाड शहरामध्ये अतिक्रमण काढले, पण ह्या रस्त्याचं कधी अतिक्रमण काढलं तर आम्ही म्हणू का खरंच मनमाड शहरामध्ये अतिक्रमण झालं आहे। आणि ह्या ठिकाणी जे अतिक्रमण चालू आहे, माणूस पाहून अतिक्रमण काढलं जातं आहे। ज्याचं जास्त वजन त्याचं अतिक्रमण काढलं जात नाही, ज्याचं कमी वजन त्याचं अतिक्रमण काढलं जातं आहे। म्हणून मला साहेबांना PI साहेबांना सांगणं आहे की साहेब आमच्या वाड्याकडं बोर्डिंगच्या रस्त्याला लागले अतिक्रमण आहे ते काढण्यात यावा। आपण कधी हे अतिक्रमण काढलं तर आपलं आम्ही पुन्हा एकदा आम्ही वाढीचा आपला सत्कार करू। परंतु कधी अतिक्रमण काढलं नाही तर मला असं वाटतं तुमच्यावर कोणतरी दबाव असेल म्हणून तुम्ही अतिक्रमण काढलं नाही। आणि आपलं काही दबाव आहे का कुठल्या राजकीय नेत्याचा किंवा कोणाला तर तुम्ही बळी पडले आहे का म्हणून इथलं तुम्ही अतिक्रमण काढत नाही।